नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदयचा क्लास घेणार आहोत। हा आपला दुसरा क्लास आहे। पहिल्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये अंक कशाला म्हणतात, संख्या कशाला म्हणतात आणि संख्याची वाचन कसं करतात आणि ते लिहितात कसं, लिखाण आणि वाचन करणं आपण शिकलो होतो। आज आपण या टॉपिकमध्ये आपले आजचे टॉपिक आहेत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। आता स्थानिक किंमत कशाला म्हणतात आणि दर्शनी किंमत कशाला म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत। तर पहा, आता आपण एक नंबर घेऊ 2 6 5 7 9। इथं पण तोच घेऊ 2 6 5 7 आणि 9। हा एक नंबर घेतला। तुम्हाला असं एक्झाम्पल विचारतील, ते एक्झाम्पल आहे, हे का आपले एक एक्झाम्पल पहा। आता याच्यात तुम्हाला विचारली 5ची स्थानिक किंमत, काय विचारली 5ची स्थानिक किंमत किती, 5ची स्थानिक किंमत किती, या 5ची। नंतर इथं विचारली याच्यामध्ये 5ची दर्शनी किंमत किती। आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मध्ये काय फरक आहे। स्थानिक किंमत म्हणजे तो 5 कोणत्या स्थानावर आहे, कोणत्या स्थान आहे त्याचं, आणि दर्शनी किंमत म्हणजे जो नंबर दिलेला आहे तसाच। संख्या आहे तशी लिहिणे, म्हणजे जे संख्या विचारली तेच लिहिणे, त्यालाच म्हणतो आपण लिहिणे। 5ची स्थानिक किंमत विचारली। आता पहिले आपण दर्शनी किंमत। इथं पहा स्थानिक किंमत पाहू आपण। आता स्थानिक किंमत काढायची असली तर काय करायचं, हे जे आपल्याला 5ची स्थानिक किंमत विचारली। आता काय करसाल तुम्ही, 5 जसा आहे तसा लिहायचा, जसा आहे तसा 5 लिहून घ्यायचा। नंतर त्याच्या उजव्या साईडला किती नंबर आले, अंक आहेत ते पाहायचे, किती आहेत 1 आणि 2, किती आहेत रे 2 अंक आहेत, हा 1 हा 2, तेवढे 5च्या उजव्या साईडला 0 द्यायचे, 1 आणि 2। समजलं तुम्हाला। मग हे झाली 5ची स्थानिक किंमत, किती आहे 500। नंतर पाहता आता 5ची आपल्याला विचारली दर्शनी किंमत। दर्शनी किंमत म्हणजे जो नंबर आहे तोच, त्याची काय आहे दर्शनी किंमत, काय आहे 5ची दर्शनी किंमत 5। तर अशा प्रकारे हे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। आता पहा काही एक्झाम्पल अजून घेऊ आपण। पाहता 8 9 5 6 7 0, 8 9 5 6 7 0। आता याच्यामधली विचारली आपल्याला 9ची स्थानिक किंमत किती 9ची स्थानिक किंमत, याच्यामधली विचारली 9ची दर्शनी किंमत। आता स्थानिक किंमत कशी काढसान, पहिले 9 लिहून घ्यायचा, जसा आहे तसा घेतला लिहून, त्याच्या राईट साईडला पाहायचं, उजव्या साईडला किती नंबर दिलेले आहेत, किती आहेत 1 2 3 आणि 4, तेवढे काय द्यायचे, इथं 0 द्यायचे, 1 2 3 4। हे झाली आपली 9ची स्थानिक किंमत, समजली। आणि 9ची दर्शनी किंमत, जो नंबर दिलेला आहे त्याचीच काय ते किंमत, संख्या आहे तशी लिहिणे, म्हणजे 9ची दर्शनी किंमत विचारली तर 9च, 5ची दर्शनी किंमत विचारली तर 5, 6ची दर्शनी किंमत विचारली तर 6च, ज्याची विचारली तोच त्याची काय असते दर्शनी किंमत, 7ची विचारली तर 7 आणि 8ची विचारली तर 8। हे काय झालं दर्शनी किंमत। अशा ह्या दर्शनी किंमत आहेत। नंतर हे स्थानिक किंमत। आता कधी 5ची विचारली आपल्याला याच्यामध्ये दर्शनी किंमत किती, पहिले 5 लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर किती आहेत नंबर ते पाहायचे, 1 2 3 डिजिट, मग तेवढे 0 लिहून घ्यायचे, 1 2 3, किती झाली 5000। नंतर 6ची विचारली, 6 लिहून घ्यायचा जसा आहे तसा, नंतर किती आहे डिजिट आहे त्याच्यानंतर पहा 1 2 0 द्यायचे लिहून, हे झाली 600। 7ची विचारली, 7 लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर किती नंबर आहे ते पाहिजे डिजिट, किती आहे एकच आहे म्हणून 1 0, हे झाली 70 काय झाली स्थानिक किंमत। 8ची विचारली, 8 लिहायचा जसा आहे तसा, नंतर 8च्या उजव्या साईडला पाहायचं किती नंबर आहेत 1 2 3 4 5, तेवढे 0 द्यायचे, 1 2
3 4 5 हे झाली 8ची स्थानिक किंमत. किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000 म्हणजे 8,00,000 काय झाली त्याची स्थानिक किंमत. कोणत्या नंबरची काढता येईल आता बा याचा एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावर. आता याच्यामध्ये विचारली आपल्याला 3ची स्थानिक किंमत. काची? 3ची स्थानिक किंमत किती आणि 3ची दर्शनी किंमत किती. आता कसं काढसान? पहिले स्थानिक किंमत काढू आपण 3ची. 3 कुठं आहे रे? इथं. 3 इथं आहे. 3 जसा आहे तसा लिहून घ्यायचा. घेतला लिहून. नंतर पाहायच्या 3च्या राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला किती डिजिट आलेले आहेत. किती आलेले आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 4 5 ही झाली आपली 3ची स्थानिक किंमत. किती आली ते? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000 म्हणजे 3,00,000. 3ची स्थानिक किंमत किती आहे मग? 3,00,000. नंतर पहा दर्शनी. 3ची दर्शनी किंमत संख्या आहे तशी लिहिणे. म्हणजे जी संख्या दिली 3ची स्थानिक दर्शनी किंमत काय आहे? 3. इथं विचारली असती 5ची दर्शनी किंमत तर 5 म्हणजे जी संख्या विचारली तेच काय असते त्याची दर्शनी किंमत. याच्यामध्ये 3ची स्थानिक किंमत फक्त स्थानानुसार असते. दर्शनी किंमत म्हणजे जो नंबर दिलेला आहे तोच त्याची काय असते? दर्शनी किंमत. 8ची विचारली तर दर्शनी किंमत 8. 9ची विचारली तर दर्शनी किंमत 9. 3ची विचारली तर दर्शनी किंमत 3. तर अशा प्रकारे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत पाहिली आपण. याच्यावर काही एक्झाम्पल घ्या आता ते तुम्ही सॉल्व करा. आता बा याच्यामधलेच 8ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काढा. नंतर पहा एक्झाम्पल. या 6ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काढा. नंतर याच्यामधली 7 मधली काढा. हे एक एक्झाम्पल 1 2 3. नंतर पाहता 4 9 7 8 9 3 4. नंतर 5 6 7 8 9 3 4. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतले. काहीच नाही मित्रांनो, एका मिनिटाचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा सर्व काढणं. काय 8ची स्थानिक किंमत? पहिले स्थानिक किंमत काढायची म्हणजे स्थानिक कधी काढायची असली तर 8 जसा आहे तसा लिहायचा. नंतर त्याच्या इकडून किती झिरो आहेत? सॉरी डिजिट आहेत ते पाहायचे. राईट साईडला 1 2 तर 2 शून्य द्यायचे. नंतर हे झाली त्याची स्थानिक किंमत किती आहे? 8ची. आणि दर्शनी किंमत किती आहे? 8. याची 6ची स्थानिक किंमत काढायची आहे. 6 जसा आहे तसा लिहायचा. त्याच्या उजव्या साईडला पाहायचं किती नंबर आहेत? 1 2 3 तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 किती झाले? 6,000. आणि त्याची दर्शनी किंमत काय आहे? 6. आता 7ची काढायची आहे. 7 जसा आहे तसा लिहायचा. स्थानिक किंमत काढायची आहे. मग त्याचे काय राईट साईडला पाहायचे डिजिट किती आहे? 1 2 3 4 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4. तर हे काय झाली त्याची स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत काय आहे? 7. तशी याची काढा तुम्ही 8ची काढा आणि 9ची काढा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण पाहिले स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. धन्यवाद.